मुंबईतल्या पायधुनीत एकाच कुटुंबातल्या चौघांच्या संशयास्पद मृत्यूनं देशभरात खळबळ उडाली। शनिवारी रात्री बिर्याणी पार्टी केली। या कुटुंबानं त्यानंतर कलिंगड खाल्लं आणि त्यांची तब्येत बिघडली। उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय हे अजून समोर येऊ शकलेलं नाहीये, पण त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। संशयाचं गूढ कायम। मुंबईतल्या पायधुनीत चौघांचा मृत्यू। बिर्याणी नंतर खाल्लं कलिंगड। पोस्टमॉर्टम नंतर नेमकं कारण येणार समोर। मुंबईतल्या पायधुनी भागातील घाटी गल्ली इथल्या मुघल इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। शनिवारी रात्री अब्दुल डोकाडिया कुटुंबानं बिर्याणीचा बेत आखला। पाहुणे आणि घरातील 4 जण अशा एकूण 9 जणांनी रात्री बिर्याणी खाल्ली। पाहुणे निघून गेल्यानंतर अब्दुल डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलींनी रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं। पण काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि झपाट्यानं प्रकृती खालावली। तो उन्होंने मुझे बताया कि हमने सबने कलिंगर खाया था, वाटरमेलन। वो रात में 1:30 बजे तकरीबन उन लोगों ने सबने खाया था और इनकी तबीयत बिगड़ना शुरू हुई 2 से 3 घंटे बाद। सबको लूज मोशन, नौशिया, वॉमिटिंग स्टार्ट हो चुका था। डोकाडिया कुटुंबाला जवळच्या डॉक्टरांनी घरी येऊन तपासलं आणि औषधही दिलं, पण प्रकृती काही सुधारली नाही। अखेर चौघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण लहान मुलीचा त्यापूर्वीच मृत्यू झाला, तर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। वो लोग बेहोश जैसी स्थिति में थे वहां पे घर में, तो मैंने उनको उठाने की कोशिश की, लेकिन वो लोग रिस्पॉन्ड नहीं कर रहे थे। इतना खाली आई ओपनिंग था उस वक्त। और जो छोटी लड़की थी, जो डॉक्टर थी, उसकी तबीयत कुछ ज्यादा ही बिगड़ चुकी थी। उसके मुंह से फ्रॉथिंग चालू हो गया था और एकदम ड्राउजी स्टेट में थी, पल्स भी नहीं था बच्ची का। तो मैंने तभी उनको, बच्ची को वहीं पे घर में ही सीपीआर स्टार्ट कर दिया, उसको रिवाइव करने की कोशिश की, लेकिन अनफॉर्चुनेटली वो रिवाइव नहीं हो पाई। तो हमने उनको नजदीकी अस्पताल में शिफ्ट किया, लेकिन बाय द टाइम वो हॉस्पिटल पहुंचती उनका मृत्यू हो चुका था। डोकाडिया यांच्या मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अन्नातून या कुटुंबाला विषबाधा झाली का? बिर्याणीतील मांस चांगल्या दर्जाचं होतं का? कलिंगडमधून विषप्रयोग झाला का? असे सवाल उपस्थित होत आहेत। डोकाडिया कुटुंबातील या चौघांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं। त्याचसोबत शरीरातील अन्नाचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। असं तर काही वाटत नाही की बिर्याणी आणि वॉटरमेलन एकत्र खाल्ल्यामुळे त्यांना काही झालंय। या केसमध्ये पॉयझनिंगचा डाऊट आहे। आता ती पॉयझनिंग 2-3 प्रकारचे असतात। केमिकल पॉयझनिंग म्हणजे कोणी पॉयझनिंग केलंय का फूडचं। दुसरी गोष्ट फूड पॉयझनिंग म्हणजे खाल्लेलं फूड खराब होऊन त्याच्यामुळे गॅस्ट्रायटिस किंवा काही झाला आणि डायरिया, वॉमिटिंगमुळे त्यांना डिहायड्रेशन झालं आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असू शकतो। आणि तिसरी गोष्ट खूप रेअर आहे, म्हणजे बरेचसे वेंडर्स जे फ्रूट्स असतात त्यांना रायपनिंगसाठी किंवा त्यांना मेंटेन करण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल्स वापरतात। त्याच्यामध्ये येतं कॅल्शियम कार्बाईड, ऑक्सिटोसिन, फॉर्मॅलिन आणि इथेनॉल। तर ह्या गोष्टी जर जास्त प्रमाणात झाल्या असतील त्या फ्रूट्सवर, त्याच्यामुळे सुद्धा पॉयझनिंग होतं। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत। तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे। डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा आता झालेला नाहीये। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई।